महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला या बुलेटिनच्या माध्यमातून घ्यायचा आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी। महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेत। आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील। या महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरांचा फटका पक्षाला बसू नये यासाठी सर्वच महत्त्वाचे पक्ष अपक्षांचे अर्ज मागे घेण्यासाठी आपल्या उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी शेवटचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे बंडखोरी केलेले कोणकोणते उमेदवार आज अर्ज मागे घेतात हे पाहावं लागेल। दरम्यान 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल। येत्या 15 जानेवारीला मतदान पार पडेल आणि 16 जानेवारीला या सगळ्या महापालिका निवडणुकांचा निकाल लागणार आहे। तर आजचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे, कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यासाठी अवघे 4 तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामुळे या बंडोबांचं बंड शांत करण्यासाठी कुठल्या पक्षाला किती यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुरुवात करणार आहोत उत्तर महाराष्ट्रापासून। उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्षांना बंडखोरीचं ग्रहण लागलंय। बंडखोरी शमवण्यासाठी राजकीय पक्षांची धावाधाव सुरू आहे। नाशिकमधील बंडखोरी ही भाजपची मोठी डोकेदुखी ठरली आहे। गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून बसलेत। बंडखोरांची समजूत काढण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोर आहेत आणि त्याचा सर्वाधिक फटका हा भाजपला बसू शकतो आणि त्यामुळे संकटमोचक गिरीश महाजन या बंडोबांचं बंड कसं शांत करणार हे पाहावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।